नमस्कार. आपलं माणूस या यूट्यूब चॅनलवर मी गजानन मोहनगिरी सर्व वाचक आणि श्रोत्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करतो. आज मी कुलस्वामिनी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पॉकेट मनी आणि पॉकेट संस्कार या पुस्तकातील विनोदी कथा सासूरवाडीची उंदरीण याचे वाचन करणार आहे. तर ऐकू विनोदी कथा सासूरवाडीची उंदरीण. मानवी जीवन म्हणजे सुखदुःखाची बेरीज. त्यातील काही दुःख तो स्वतःहून स्वीकारतो. खरं तर दुधात साखर घालण्याच्या विचाराने हाती घेतलेली वस्तू मीठ आहे हे दूध नासल्यानंतर लक्षात येतं. स्वतः लग्नाच्या बाजारात उमेदवार म्हणून उभे राहिल्यानंतर सगळे, खास करून जातीचे सुंदर मतदार कुठे लुप्त होतात हे बऱ्याच वेळा कळत नाही. लग्न झाल्यानंतर या सगळ्या टपोऱ्या डोळ्यांच्या, लांब केसांच्या, धारदार नाकाच्या, खरं तर अवर्णनीय अशा आखीव रेखीव मतदारांचे दुसऱ्यांच्या लग्नात आपले बारकाईने निरीक्षण चालू असतानाच कुणीतरी खिक 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 हसत आपल्या खांद्यावर हात ठेवावा आणि विचारावे, काय आहे का एखादा पाहण्यातला लग्नाचा मुलगा? आपल्या समोरच्या थोड्याशा वयस्क व्यक्तीकडे आपण प्रश्नार्थक नजरेने पाहावे. आपल्या नजरेतील भाव ओळखून त्याने सांगावे, तुम्ही जी मुलगी पाहत होता तिचा मी तीर्थरूप. एखादा सर्वसाधारण कमावता मुलगा पाहण्यात आहे का लग्नाचा? आमची मुलगी चांगली उच्च शिक्षित. आपल्याला त्याचे समोरचे शब्द ऐकू येणे अगोदरच मनात जी काही कालवा कालव सुरू होते ती कालवा कालव फक्त माझ्या समदुःखी व्यक्तींना समजू शकेल. बायको माहेरी जाण्यात किती आनंद असतो. खरं तर ज्यांच्या लग्नाला चांगली 8-10 वर्षे झाली तेच हे नवरा झाल्यानंतरच कळू शकते. ज्यांच्या पत्नीत आखीव आणि रेखीवपणा व्यंगचित्रासारखा असतो. खास करून लांब केसांऐवजी अर्धवट काळे, हेअर डायचा रंग गेल्यामुळे बाकी पांढरे, फाटे फुटलेले राठ केस तिच्या स्वभावासारखे जेव्हा जेवणात निघतात तेव्हा मनात येतं, याला म्हणतात स्वतःच्या हाताने स्वतःच्या जेवणात केस कालवून घेणं. माझ्या सासरच्या लोकांनी सगळ्या अवजड वस्तू हिच्याच नाकावर कशा पडू दिल्या, ज्यामुळे नाक कापण्यासाठी ते शिल्लक राहू नये. भज्जा टाईप चपट्या नाकाच्या पाठीमागे इवले इवले डोळे शोधणाऱ्याला एकतर चष्मा लागेल किंवा त्याचे कायमचे डोळे पांढरे होतील. कारण ते इवले इवले डोळे देखील वक्रदृष्टीचे असे साजिरे रूप जर काही दिवस माहेरी गेले तर माझा आनंद शब्दात वर्णन न करता येण्यासारखाच होता. दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा, हे वाक्य मला या दिवाळीला मनोमन पटले. या मोठ्या सणानिमित्तानेच माझी भारी अर्धांगिनी मला कुपोषित करून माहेरी गेली होती एकदाची. ती गाडीत बसल्यानंतर गाडी सुरू होत नव्हती. तेव्हा गाडीला धक्का देऊन सुरू करावे लागले. गाडी बस स्टँडवरून दिसेनाशी होताच माझी काही काळ का होईना कैदेतून सुटल्याची भावना उफाळून आली. त्या अतुलनीय आनंदाच्या भरात मी बस स्टँडवरच थोडंसं नाचून घेतलं. पण असं आनंदाचा भरता येणाऱ्यांमध्ये मी एकटाच नव्हतो. तिथे माझे काही समदुःखी बांधव होतेच. मग या बांधवांच्या दुःखाचा बांध चहा टपरीवर मोकळा झाला. बऱ्याच जणांचे डोळे पाणावले. त्यामुळे अश्रूंमुळे एखाद्या वेळी महापुराची भीती निर्माण झाली. म्हणून चहा टपरीपेक्षा या दुःखाला सर्व मिळून योग्य ठिकाणी वाट करून देऊ, जीवाची दिवाळी करून खिशाचे दिवाळे काढणारे ठिकाण आम्ही ठरवून आम्ही जड अंतकरणाने आपापल्या वाटेने निघालो. आनंदाचे दिवस एक क्षणासारखे वाटतात. ते कापरासारखे पटकन उडून जातात आणि समोर परत दुःखाचे पर्व हे खडकाळ काटेरी पर्वतासारखे उभे राहत. तसेच 15 दिवस क्षणात संपले आणि ती येण्याचा तो काळा दिवस उगवला. कर्तव्य म्हणून जड अंतकरणाने त्या जाड माऊलीला घ्यायला बस स्टँडवर गेलो. तिने आणलेल्या त्या जड बॅगा उचलताना माझ्यासारख्या केविलवाण्या प्रकृतीच्या माणसाचा जीव मेटाकुटीला आला होता. घरी आल्यावर बॅगा उघडून माहेरचं कौतुक बयानं वस्तू दाखविताना सुरू केलं. त्यात फरा नावाचा एक जीव घेणा प्रकार सासूनं खास माझ्यासाठी पाठविला होता. हिने बॅग उघडून तो मला दिला, ज्यातील लाडू तोडताना खाताना नाही
सासरेबुवांच्या टणक प्रकृतीचे रहस्य मला समजले, पण ते समजून घेताना दातांना त्याची किंमत मोजावी लागली. एक बॅग उघडत असतानाच खुडखुड खुडखुड असा आतून आवाज आला. बॅग उघडली असता त्यातून एक उंदीर टुनकून उडी मारून पळाला. मी हिला म्हटलंय, सासूबाईने काय जवयासाठी ही भेट पाठवली की काय? तर तिचा चेहरा कधी नव्हे तो गोरामोरा झाला, पण तो खास तिच्या माहेरचा पाहुणा असल्यामुळे तिने त्याची बाजू घेतली. अहो, इतक्या दूर तो बॅगमध्ये आला, बरं झालं गुदमरून मेला नाही. एक उंदीर आला माझ्या माहेराहून तर चालू झालं तुमचं नावबोटं ठेवणं. माझ्या माहेरात तर इतके उंदीर झाले, पण कुणी त्यांना हाकलून देत नाही. ते लोक घरात उंदीर म्हणजे श्रीमंतीचं लक्षण समजतात. आतापर्यंत होता का आपल्या घरात एक तरी उंदीर? आता तिची ही उंदीर गाडी माझ्या आर्थिक परिस्थितीवर घसरते की काय या भीतीने माझी अवस्था मात्र त्या उंदरासमोर भिजलेल्या मांजरासारखी झाली होती. तिचं मात्र चालूच होतं, उंदराबद्दल बरे टोमणे मारताय, फराळाची स्तुती नाही करता येणार तुम्हाला. खरं तर फराळाबद्दल बरंच काही बोलता येण्याजोगे होते, परंतु जर मी काही त्याबद्दल बोललो असतो तर पुढच्या 2-4 दिवसांचा स्वयंपाक देखील त्या लाडवांसारखा टणक झाला असता. याची मला पूर्ण कल्पना असल्यामुळे मी माझ्या प्रकृतीचा विचार करून साधू संतांनी सांगितलेला मौनाचा मार्ग स्वीकारला. काहीच दिवसात माझा उंदराबद्दल असणारा एक गैरसमज दूर झाला. मी ज्याला उंदीर समजत होतो तो उंदीर नसून उंदरीण होती. ती स्त्री जगताशी संबंधित होती. उंदीर वर्गातील ती सौंदर्यवती असावी, कारण माझ्या घरात आता आजूबाजूच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या घरातील उंदरांचे येणे जाणे वाढले होते. ही गोष्ट माझ्या चाणक्य पित्यासारखी पटकन लक्षात आली. त्यात तिचे कुठल्या उंदरासोबत सूत जुळले होते कुणास ठाऊक, पण फारच लवकर मला घरात लहान लहान पिल्ले देखील दिसायला लागली. ही पिल्लांची वाढती संख्या पाहून उंदरांचे देखील कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन असावे ही एक सुखद कल्पना मनाला साठून गेली. पण हा काळ कल्पना विश्वात रमण्याचा नाही याची जाणीव बुद्धीने करून दिली. आयुष्यात पहिल्यांदाच हिचे आणि माझे विचार कुठे जुळले असतील तर ते म्हणजे आता उंदरांना संपविले पाहिजे या ठिकाणी. कारण उंदरांनी तिच्या माहेराहून आणलेल्या वस्तू आणि स्वयंपाकघर यांच्यावर देखील आक्रमण केले होते. हिने एक दिवस चहा घेत असताना हातातील कप उंदराला फेकून मारला, पण तो उंदराला न लागता माझ्या पायावर लागला. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर सर्व सासूरवाडी चमकली. तिथून पुढे देखील बऱ्याच वेळा झाडू लाटणे अशा स्वयंपाकघरातील शस्त्रांचा मारा माझ्यावर होत राहिला. दिवसा घरी आल्यावर हिचा शस्त्र आघात सहन करून रात्री विश्रांतीसाठी झोपण्याचा प्रयत्न केल्यास उंदरांचे प्रेम उफाळून येत असे. ते एकतर लाडाने अंगावर उड्या मारत किंवा ची ची चू चू करून अंगाई गीत गात, ज्यामुळे रात्र सटाळ डोळे उघडे ठेवून त्यांच्या अंगाई गीताला हिच्या घोरण्याचे संगीत लाभलेले ते ऐकण्यासाठी मी श्रोत्याची भूमिका निष्ठेने पार पाडत असे. उंदीर हे सुशिक्षित असतात हे मला पुस्तक वाचायला घेतल्यावर लक्षात आलं. त्यांनी पुस्तकांचे फक्त वाचनच केलेले नव्हते तर त्यांची पूर्ण सवयही घेतली होती. त्यांच्या वाचनाचा आणि स्वाद घेण्याचा वायुवेग पाहून मी अचंबित झालो आणि आता मात्र पूर्णतः त्यांचा नायनाट करायचा या निश्चयाने बाजारात गेलो आणि उंदीर पकडण्याचा एक चिमटा घेऊन आलो. घरी आल्याबरोबर चिमटा लावून त्यांना चिमट्याकडे आकर्षित करण्यासाठी गुलाबजामुन त्या चिमट्याला लावला, परंतु गुलाबजामुनच्या गोडामुळे घरात मुंग्यांची रांग लागली. तरी देखील मुंग्यांचा त्रास सहन करूनही एखादा उंदीर तरी त्या चिमट्यास सापडेल या आशेवर मी होतो. एक दिवस माझाच धक्का त्या चिमट्याला लागला आणि माझे पायाचे बोट चिमट्यास सापडले. चिमट्याच्या आवाजाने आणि माझ्या विव्हळण्याने उंदरांनी ची ची चू ची आवाज करून एक साथ आनंद साजरा केला. चिमट्याने फुटलेल्या बोटाच्या बिलाने डॉक्टरांच्या मी चिमट्याची धास्ती घेऊन चिमटा काढून फेकला. उंदरे बदला घेतात यावर माझा विश्वास नव्हता, पण त्या दिवशी व्यवस्थित कपडे घालून मी घाईघाईने शाळेत गेलो.
तर फळ्यावर लिहिण्यासाठी वळलो असता विद्यार्थी फी 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 खी 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 करून हसायला लागले. मी त्यांच्याकडे पाहिले की ते चुप. ही परिस्थिती जवळपास प्रत्येक वर्गात अनुभवायला मिळाली. मला देखील कळत नव्हते की माझ्यासारख्या मख्ख चेहऱ्याच्या माणसाकडून असे काय घडते की आज सर्वांना माझ्यात विनोद दिसतोय. एका वर्गात मुख्याध्यापक साहेब माझ्या दाशिकीचे निरीक्षण करण्यासाठी आले होते. मी फळ्यावर लिहित असताना त्यांनाही हसू फुटले, पण त्यांनी त्यांच्या पदाला अनुसरून ते दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एक विचित्र असा काहीसा आवाज त्यांच्या तोंडून निघायला लागला. त्यांनी त्या क्षणी तात्काळ निर्णय घेऊन मला अर्ध्या दिवसाची सुटी देऊन घरी पाठवले. जाताना फक्त इतकेच सांगितले, सर कपडे घालत असताना पाहत चला, आता लवकर घरी जाऊन पॅन्ट बदला. मी घरी येऊन आरशासमोर उभा राहून पाहायला लागलो. पूर्ण निरीक्षण केल्यावर लक्षात आले, माझा पॅन्ट नको त्या ठिकाणी उंदरांनी कुरतडला होता. तितक्यात मोबाईल वाजला. आवाज सासूबाईंचा होता. त्या सांगत होत्या, जाबाई बाप्पू कल्पनाला सांगा, ती गेल्यापासून आमच्या घरातील उंदरं जवळपास संपले, नाहीसे झाले. समोरचे बोलणे मला ऐकू येण्यापलीकडे होते. मी डोक्यावर हात घेऊन बसलो.